हॅलो, कसे आहात सगळेजण? तर मी गौरी मस्त सकाळी सकाळी तुम्हाला मस्त बाहेरचा व्ह्यू दाखवते. व्ह्यू असं काही नाही, पण छानसं वाटतं उठल्यानंतर मस्त विंडोमध्ये बघत राहिल्यानंतर. त्यानंतर बरंचसं चहा वगैरे घेऊन घेतला आणि मी दक्षूला ट्यूशनला सोडून आले. उशिराच उठलं झालं होतं सॅटर्डे असल्यामुळे. आणि तुम्हाला दाखवते ह्या ज्या साड्या आहेत ज्या मला रिसीव झाल्या होत्या त्याचे मी बाजूलाच हे दाखवते कशा वाटतात वगैरे काय ते मी वेअर केलेले आहेत. तर त्याला कोणाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. आणि छान असं वाटलं साडी. आणि डेली वेअरसाठी खूप छान अशा साड्या आहेत. त्या डेली वेअर ज्या कोणी डेली वेअर साडी घालत असतील त्यांच्यासाठी खूप छान अशा साड्या आहेत आणि मस्त फॅब्रिक वगैरे आहे. आणि त्यानंतर दक्षूला ट्यूशनवरून घेऊन आले आणि तुम्ही टाईमपास असंच म्हणजे थोडीशी गाणी वगैरे लावली. बरंचसं काम झालं होतं, शूट करायला गेले पण मोबाईलमध्ये कॅमेरा स्पेस नव्हती त्यामुळे राहून दिलं. आणि थोडंसं म्हणजे राहून दिलं म्हणण्यापेक्षा स्पेस तो डिलीट केला सगळं जे काय होतं ते. त्यानंतर शूट परत चालू केलं. बरीचशी कामे झाली तोपर्यंत आणि मस्त विंडोमध्ये जाऊन बसते, गाणी लावली की आणि मस्त ऐकत बसते. त्यात पिल्लं असेच इकडून तिकडून फिरत होते. आणि दक्षूचा खास म्हणून ट्यूशनमध्ये टीचरने सांगितलं होतं असं असं होमवर्क छान केला, त्यामुळे थोडीशी किस्सी वगैरे गप्पा वगैरे केला. छान केलं की छानच वाटतं. आणि त्यांच्याशी थोडंसं रिलॅक्स फील बोललं वगैरे तर ते पण छान तितकंच रिॲक्ट करतात. आणि अशा पद्धतीने चाललं होतं आमचं सगळं काही. म्हटलं चला आता बसण्यात काय अर्थ नाही, काहीतरी खाऊ पिऊ घालू देत, कारण सकाळी चहा टोस्ट आणि दूध उशिरा उठल्यामुळे झालं होतं त्यांचं सगळं काही म्हणजे माझं पण. आणि त्यानंतर ह्यांना विचारलं की काय करू जेवायला. समोर 12-1 वाजले होते, 1 तर वाजलाच असेल. काय करू तर भूक नाही म्हटले. तर त्याच्यानंतर बऱ्याच वेळाने विचारल्यानंतर म्हणतात मॅगी कर. आणि इतर दिवस मी त्यांना मॅगी देत नाही. आज सॅटर्डे होता आणि खूपच हट्ट केला दक्षने. म्हटलं चल बाबा देते. तर म्हटलं चला. हर्षूला पण विचारत होते इथं की तू खाणार आहेस का म्हणून, की तुझ्यासाठी वेगळं काय बनवू. तर नाही, तो पण म्हटला मीही खाणार. म्हटलं दोघं मॅगी खाणार तर मी चला त्यांच्यासोबत मॅगी खाते. तर झटपटमध्ये मॅगी बनवली आम्ही आणि मॅगी खाऊ करून घेतली मी. आणि इकडे मॅगी करता करता बरंच म्हणजे टी व्हीचा दक्ष इतका मोठा आवाज लावताना त्यामुळे मला तुमच्याशी वॉईस असंच बोलावं लागते. तर मस्त चला मॅगी खाऊयात आपण आत्ता. आणि मस्त भांडे पडलेलेच आहेत आणि ते कधी पडत नाही असं होत नाही. माझ्याकडे कसं आहे थोडंसं किचनमध्ये एखादं भांडं आलं की लगेच टाक बेसिंगमध्ये आलं हातात की टाक बेसिंगमध्ये. घासायला तर मलाच लागते पण ते तसं ठेवूशी पण वाटत नाही की तसंच ठेवा आणि ऑल अशा प्रकारे. चला आता आम्ही मॅगी खाऊन घेतो आणि भेटूयात आपण परत. तर मॅगी खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर जे झोपून गेलो म्हणजे मी तरी झोपले आणि मी यांना पण झोपायला माझ्यासोबत घेतलं. मला त्याशिवाय झोपू देणार नव्हते कारण आठवड्यातून एक दिवस तरी झोप भेटते. ते पण त्यांना मुद्दामून माझ्यासोबत घेतलं आणि झोपवायला घेतलं. त्यानंतर ते झोपले आणि तेव्हा कुठं आमची सगळ्यांची छान अशी झोप झाली. उठलो तर आम्ही 6 वाजले होते डायरेक्ट. मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले. मी हे फेस वॉश हिमालयाचं वापरते आणि मस्त सनस्क्रीन वगैरे लावून फ्रेश वगैरे झाले. चेहरा तुम्ही बघू शकता खूप सारा सुजला आणि आठवड्याभराची झोप झाली म्हटलं तरीच चालेल. कारण की खरंच एक आठवड्यानंतर एक जो वीक असतो ते पण ह्यांना दोघांना घेऊन कुशीमध्ये घेतल्यानंतरच झोपते. त्यानंतर आले किचनमध्ये. चला तर मग म्हटलं फ्रेश होण्यासाठी काहीतरी. आणि माझ्याकडे दर शनिवारी खारीवाले टोस्टवाले काका येतो, तो अंकल येतो. तर त्यांनी मला दर शनिवारी येऊन विचारतात. तर दुपारी येऊन गेला होता. मी ते खारी वगैरे ठेवलीच नव्हती, तशीच किचन ओट्यावरती होती. तर आता म्हटलं चला चहा आणि खारी खाऊयात म्हणून मी एकीकडे चहा ठेवला, दुसरीकडे दूध तापत ठेवलं. आणि चला म्हटलं आता चहा खारी टोस्ट एन्जॉय करूयात. आणि खूप सारी झोप झाल्यानंतर फ्रेश पण तितकंच वाटत होतं. त्यानंतर चहा वगैरे टोस्ट वगैरे घेतला आणि थोडीशी जी भांडी होती चहाची ती म्हटलं क्लीन करून एकीकडे स्वयंपाक करावा आणि एकीकडे कुकर लावून दिला, पीठ मळून घेतलं. आणि या दोघांची इतकी सारी भांडणं चालली होती की म्हणजे खेळण्यावरून प्रत्येक गोष्टीवरून. तर त्यांना म्हटलं आता मी हे 2 कामं केलेच, चला मी तुमच्यासोबत खेळते म्हणून. तर चला म्हटलं खेळायला घेते आणि तेवढंच त्यांची भांडणं मिटवायची म्हणजे थोडंसं विसर पडावा म्हणून त्यांच्याशी खेळायला गेले. पण त्यांचं असंच तुला बॅटिंग येत नाही मम्मा, तुला बॉलिंग येत नाही मम्मा, मी काय खेळते ते बघा ना, तुला येऊ नाही तर नाही येऊ. तुमच्याशी म्हणजे त्यांच्या भांडणाचा विसर पडण्यासाठी खेळते. एकीकडे टी व्ही पण त्यांना बघायचं होतं. फायनली त्यांचे डॅडा आत्ता आले आणि मग डॅडा आल्यानंतर मला असं श्वास घेण्यासारख्याला चला मी रिकामी झाले असं. आणि मी रिकामी झाले आता डॅडा त्यांच्यासोबत खेळला असं वाटलं. पण आणि मग डॅडा आतमध्ये आले. हर्षू म्हणतच होतं ओ डॅडा आता चला तुम्ही पण खेळायला या, मम्मा पण खेळते. तर असं मिळून आम्ही चौघं मिळून खेळायला स्टार्ट केलं. डॅडा आतमध्ये येताच ह्याचं हर्षूचं चाललं होतं ही बॅट घ्या ती बॅट घ्या, पण ते आतमध्ये आले आणि त्याच्यानंतर बॅग वगैरे ठेवली. आणि त्यानंतर मग आहे ना हर्षू म्हटला की डॅडा तुम्ही मोठे आहेत ना, मग तुम्ही मोठी बॅट घ्या. त्याचं खूप काही असतं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरपूर काही त्याचं असं आता बघा त्याच्याशी बॅट चेंज करायला आला बघा, तुम्ही ही नाही ही बॅट घ्या, तुम्ही मोठे आहात ना. खूप म्हणजे बारीक गोष्टीवर त्याचं लक्ष असतं. आणि अशा प्रकारे डॅडांना पण आम्ही खेळायला सामील करून घेतलं. चला म्हटलं डॅडा आले तर आम्ही दोघं फिल्डिंग करायला लागलो, दक्ष आणि मी. तर दक्षला इकडे पाठवलं फिल्डिंगला. तर अशा प्रकारे चौघंजण थोडा वेळ टाईमपास खेळलो, तेवढंच त्यांना पण छान वाटतं. आणि असं अधूनमधून करणं खूप गरजेचं आहे, नाही तर त्यांना असं वाटतं मम्मा डॅडा काय आमच्याकडे लक्षच देत नाही.
मग इकडे झाली मस्तपैकी बॅटिंग डॅडांची बिल्डिंग डक्सची आणि छानपैकी असं खेळून झालं. खेळून जातात तर हर्षूचे खूप सारे असतात नखरे, हे असंच करूयात तसंच करूयात हेच करूयात. मग असं छान आम्ही एन्जॉय केला, खेळलो वगैरे क्रिकेट वगैरे. आणि त्यानंतर मी अर्धा स्वयंपाक राहिला तो करायला जायचं होतं मला, कारण ह्यांच्याशी खेळत राहिले तर महाराजांचा उपवास पण होता. तर मलाच खूप असं ट्रेस येण्यापेक्षा म्हटलं चला मी जाते किचनमध्ये, म्हणून मी किचनमध्ये आले. ह्यांचं इकडे चालूच होतं. किचनमध्ये मला काय पीठ वगैरे मळलं होतं, फक्त भाजी आणि वरण फोडणीला टाकून चपाती करून घ्यायची होती. तर म्हटलं चला आधी हे करून टाकते, भाजी करतात. फ्लावर आणि वाटाणा भाजी होती, भाजी फेवरेट आहे माझ्या मिस्टरांची ती. तर म्हटलं चला फ्लावर वाटाणा बनवूया तिकडे. आणि वाटण वगैरे होतं थोडं फ्रीजमध्ये, त्यामुळे वाटण काय केलं नाही, टोमॅटो कांदा हे चिरून वगैरे मस्त बारीक चिरून फोडणी दिली आणि मस्त मसाला वगैरे फ्राय करून मी हे भाजी करून घेतली. आणि भाजी केल्यानंतर इकडे वरणही फोडणीला टाकलं. वरण फोडणीला टाकल्यानंतर चपाती करून घेतली. अशा प्रकारे स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे. आणि सगळं किचन वगैरे क्लीन केलं. आणि क्लीन केल्यानंतर मी गेले बसायला. तर ह्यांनी काय केलं होतं पुढे तुम्हाला दाखवतेच. तर गाईज माझ्या काय म्हणजे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का नक्की सांगा. आणि मी ठरवले की मी डेली काय करते ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं. आणि जे काय करेल, जे काय रिअलमध्ये फॅक्ट असेल तेच दाखवणार आहे. अजिबात असं हे करणार नाही. तुम्ही माझी लॉयल फॅमिली व्हाल आणि असाल. आणि क्वचित काही जण असतील पण खूप मला जे माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील की यार कधी व्हिडिओ येते, असे बरेच जण आहेत असं मला वाटतं. तर थँक्यू त्या सगळ्यांना परत एकदा. मी खरंच तुम्हाला खूप थँक्यू म्हणते, कारण की खूप तुम्ही वाट बघत असता व्हिडिओची. आणि मी रोजच अपडेट करेल व्हिडिओ. आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा की मी कोणत्या टायमिंगमध्ये तुम्हाला बघायला वेळ असतो, त्या टायमिंगमध्ये मी टाकत जाईल. किंवा मग त्या टायमिंगमध्ये तुम्ही बघत जावा की मी अपलोड केल्यानंतर. अशामुळे हर्षूचं मध्ये चाललं होतं, ये ना मम्मा तू, ये ना मम्मा तू. पण असं होतं ना, इकडे लक्ष गेलं की तिकडे दुर्लक्ष होतं. मग म्हटलं एकदा किचनची कामं करून घ्यावी, त्यानंतर त्यांच्यासोबत खेळावं. आणि त्यांना थोडा टायमिंग मी देत राहते. दिल्यानंतरच त्यांना इतकी मजा येते की मम्मा आली आपल्यात. नाहीतर मी जर लक्ष नाही ना दिलं तर दोघांची इतकी सारी भांडणं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या वस्तूंवरून त्यांचं काही ना काही चालूच असतं की हे ते हर्षूचं हे माझं घेतलं तू, ते माझं घेतलं नाही. त्याच्यावरून ह्याने एक फटका दिला, त्याच्यावरून त्याने ते फटका दिला. तुमच्याकडे असंच चालतं का? तुमच्याकडे हेच रिलेट मला जे असं अनुभवते तेच तुमच्याकडे पण घडत असेल मला असं वाटतं. आणि हे घडतंच मोस्टली प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलांचं तरी. तर छान अशी भाजीला मसाला परतून घेतला आणि त्यामध्ये मी फ्लावर आणि वाटाणा मस्त धुवून घेतला स्वच्छ आणि तो टाकून दिले भाजीमध्ये फ्राय करायला टाकलेला आहे. आणि माझा मस्त स्वयंपाक क्लिअर करून सगळं टापटीप ठेवून मी किचन क्लीन केलं. आणि जी काही स्वयंपाकाची भांडी होती ती पण घासली की ह्यांना जेव्हा बोलतील की जेवायला दे त्या टायमिंगला किचनमध्ये जाऊन त्यांना जेवायला वाढायचं. तोपर्यंत मी जाऊन सगळं क्लिअर केलं. आणि त्यानंतर मी जाऊन बसले हॉलमध्ये. तर हॉलमध्ये बघते तर काय ह्यांची चालली होती संगीत खुर्ची. सगळ्या घरात जेवढ्या चेअर काय होत्या त्या घेतल्या दोघांनी आणि मोठे टी व्हीला सॉन्ग लावले मोठ्याने आणि दोघं खेळत होते. तर म्हटलं चला यांचा व्हिडिओ शूट करूयात. आणि मला म्हटले मम्मा तू स्टॉप करायचं गाणं असं तसं. आम्ही खेळतो तर बघू शकता तुम्ही पुढे किती छान आणि मस्त असे संगीत खुर्ची ते खेळलेले आहेत. आणि आम्ही दोघांनी पण एन्जॉय केले ते बघू शकता. एका चेअरवर बसले का दोघं? आऊट कसे होणार तुम्ही पागलांनो? आता एक चेअर काढायची ना. काय झाले? गाणं चालू तर होत्या. एक काढा, आपण यातला विनरच काढायचा आता. एक चेअर आता चिटिंग नाही करायची काय. कसे आहात त्याचं गाणं? काहीच नाही झालं, मज्जा आली. ती उचल चेअर ती लोक आता दोन आहेत. चल आता विनर काढायचं आपल्याला पटकन. नाही आता एक राहू दे तेच आमच्याकडे तोंड राहू दे बरोबर. हा म्हणजे नाही
कर. दादू तरी छान खेळत होता. मग कर्नाटक बाजूला चला तर मग संगीत खुर्ची तर तुम्ही एन्जॉय केलीच असेल. पण आता आम्ही जेवायला घेतोय तर जेवणासोबतच तिथं ब्लॉग एंड करते. तर गाईज सबस्क्राईब करा अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि असंच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून अँड बाय. कीप वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.